या नगरपालिकेमध्ये जी आश्वासन दिली असतील ती त्यांनी पूर्ण करावीत आणि त्यांचा संसार हा सुखाचा व्हावा, नांदा सौख्य बरे. आमच्या कबरी काढून झाल्या, बोटं चाटून झाली, अनेक निवडणुकीमध्ये जे व्हायचं ते अशा प्रतिक्रिया क्रिया आणि मी एकाकी लढत दिली. तिथं सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य आपण कधी केलं नाही आणि आमच्या आयुष्यात ते होणारही नाही. खरं दुःख त्यांना समजित गाडगे मी एकत्र आल्याच असावं आणि ते अजूनही त्यांचे जखम काय जाईना झालेले आहे. आता मी काय हिटलर नाही, मी लोकांचा सेवेकरी आहे. त्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आणि कधी आम्हाला मस्ती आलेली नाही. आमची ना बाप जादेची कुणाची पुण्याई होती, ना आमचे वडील खासदार आमदार होते. मी अनेक वेळा त्याचा खुलासा केलेला आहे. ज्या वेळेला परवा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मी गेलो होतो त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो ती मतपेटी आहे गोकुळमध्ये, ती मतपेटी उडूया, तुमची 4 माणसं द्या, आमची 4 माणसं द्या, तरी कुणाला मत टाकलेलं ते दिसून येते. त्याच्यात राजकारणामध्ये प्रामाणिकपणा कसा असावा आणि विश्वासार्हता कशी असावी त्याचं दुसरं नाव असं भुजबळ. निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार विजयी झाले, त्याबद्दल त्या 4ही नगरसेवकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि बाकीचे जे उमेदवार पराभूत झालेले आहेत, आताच राजेखान जमादार आणि रणजितसिंह दादांनी सांगितल्याप्रमाणे की शेवटी निवडणूक म्हणजे हार जीत असते, कुणाचा जय होत असतो, कुणाचा पराजय होत असतो, पण हे निवडणुकीमध्ये चालत असतं आणि म्हणून आज त्यांना भेटावं. या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आहे त्यांचे आभार मानावेत आणि पराभूत उमेदवारांना सुद्धा खचून न जाता पुढच्या काळात चांगलं काम करून पुन्हा या नगरपालिकेमध्ये या सभागृहामध्ये मी येणारच आणि त्यासाठी आम्ही ताकद देण्यासाठी मी विशेषतः आज इथं आलो. सर्व कार्यकर्ते उपस्थित त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी ज्यांचा विजय आज झालेला आहे त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी चांगलं काम करावं, या नगरपालिकेमध्ये जी आश्वासन दिली असतील ती त्यांनी पूर्ण करावीत आणि त्यांचा संसार हा सुखाचा व्हावा, नांदा सौख्य बरे, अशा प्रकारच्या माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा आहेत. आता ज्याचा उल्लेख राजेखांनी केला की शेवटी विजय झाल्यानंतर तो विनयानं कसा घ्यायचा असतो हे मी काल दाखवून दिला असं मी किंवा संभाजी गाडगे यांनी किंवा या गडिंग्लज शहरामध्ये इतका मोठा विजय झाला, सर्व विरुद्ध हसन मुश्रीफाची लढाई झाली. भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधी, शिंदे गट विरोधी शिवसेनेचा, जनता दल आणि जनस्वराज आणि मी एकाकी लढत दिली. तिथं सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य आपण कधी केलं नाही आणि आमच्या आयुष्यात ते होणारही नाही. अनेक वेळेला आमच्या कबरी काढून झाल्या, बोटं चाटून झाली, अनेक निवडणुकीमध्ये जे व्हायचं ते अशा प्रतिक्रिया क्रिया झाल्या. माझं मत असं आहे की या निवडणुकीमध्ये लोकांनी विश्वास दिल्यानंतर त्यातून आपण कसं पुढे जाणार आहोत, कशा प्रकारचा विकास करणार आहोत ही सांगण्याची फार मोठी आवश्यकता होती. मला वाटतंय खरं दुःख त्यांना समजित गाडगे मी एकत्र आल्याच असावं आणि ते अजूनही त्यांचे जखम काय जाईना झालेले आहे, त्यातून हे उद्गार आले असावेत असं माझं मत आहे. शेवटी राजकारणामध्ये जवळजवळ 40 वर्ष मी आहे आणि अनेकांचे आपल्याला संघर्ष करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. तो संघर्ष करत असताना आपण कशा पद्धतीनं बोलावं त्याचं सुद्धा तारतम्य अशा सामाजिक कार्यकर्त्यात काम करणाऱ्या माणसाजवळ असावं लागतं. ठीक आहे, त्यांना ते लखला, मी काय त्यांच्यावर वाईट बोलणार नाही, परंतु भविष्य काळामध्ये आम्ही चांगलं काम करू आणि अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे स्थान मिळवलेलं आहे ते श्रम करू. आता मी काय हिटलर नाही, मी लोकांचा सेवेकरी आहे. लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला माहिती आहे की
एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आणि कधी आम्हाला मस्ती आलेली नाही. आमची ना बाप जादेची कुणाची पुण्याई होती, ना आमचे वडील खासदार आमदार होते. एक सामान्य कुटुंबातून आपण वर आलेलो आहोत आणि जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत. ते भान मी नेहमी माझ्या मनामध्ये ठेवलेलं आहे आणि मी माझ्या कधी मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. मी आता जवळजवळ 21-22 वर्ष राज्याचा मंत्री आहे. सातत्याने मनात कुणाच्या असो किंवा नसो मी आमदार आहे, परंतु आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात, कृतीमध्ये आपण कधी असा अहंभाव दाखवला नाही आणि आपण मस्ती कधी आमच्या जीवनामध्ये आलेली नाही. बोला आता काय. कालपासून व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये एका केके न्यूज मध्ये ते म्हणतात तुम्हाला आजकाल आमची भीती वाटायला लागली म्हणून तुम्ही आम्हाला सारखं कॉर्नर करायला लागलाय अलीकडे असं सहज वक्तव्य होतं. तुम्ही एकदा काय म्हणले होते तुमची आघाडी झाल्याबरोबर अशा आघाडी आपल्याला अपेक्षित नव्हती, तुम्ही आपल्याला तपवली. तो दिवस आणि आता कालचा दिवस याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवते, काय शिकाय त्यांची? मी काय मला कसा विचारायला त्याला माझी आणि समज गाडगेंची युती जी आहे, आघाडी जी आहे ती मला वाटते त्याला रुचलेली नाही. असं मला वाटतं की या भविष्यामध्ये आपलं काय होईल या भीतीपुटी त्यांचं वक्तव्य असं मला वाटते. मी अनेक वेळा त्याचा खुलासा केलेला आहे. ज्या वेळेला परवा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मी गेलो होतो त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो ती मतपेटी आहे गोकुळमध्ये, ती मतपेटी उडूया, तुमची 4 माणसं द्या, आमची 4 माणसं द्या, तर कुणाला मत टाकलेलं ते दिसून येते त्याच्यात. कारण तुम्ही जेव्हा मताला जाता तेव्हा एक लिस्ट असते, एक अनिल पाटील, मग त्याची सही घेतात पुढं आणि त्याचा नंबर मताचा तोच असतो त्याच्या पुढं, तेव्हा मत नंबर आहेत त्याच्यावर ओळखलं जाईल. तर अशी करण्याची आपली प्रवृत्ती नाही. जसं ते अनेक वेळा निवडणुकात करतात तसे आम्हाला कधी शिकवण आमच्याकडे वडीलदादांनी शिकवलेली नाही. राजकारणामध्ये प्रामाणिकपणा कसा असावा आणि विश्वासार्हता कशी असावी त्याचं दुसरं नाव असं मुश्रीफ आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबटे भरपूर आहे, बिबट्याची चर्चा सुरू आहे. मुरगुडचा टायगर मीज आहे, ते आता काम करून दाखवा ना. आता नगरपालिकेत जे काम आहे ते करून तिथे काय खूप सगळं काय प्रदर्शन आहे. कोल्हापूर ऑफिसमध्ये गेले शिवसेनेच्या प्रकाश आंबेडकरवरती बसले होते. त्यामुळे ते म्हणले की हा मुलांचा काय जीवन आलोय तो मुलाला कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीने वक्तव्य केलं. तिथे युतीच आहे ना आमची. कोल्हापूरमध्ये आज तरी युतीच आहे, त्यामुळे गुलाल तो युतीचा असणार आहे. जिल्हा परिषद पंचायत नाही तो आता त्या वेळेचा प्रश्न येईल ना. मी संजय बाबा समज गाडगे एकत्र बसू आणि आम्ही चर्चा करू. कासून म्हणलं होतं की राजे तुम्ही एकत्र बसणार आणि संजय मंडिक यांचा काय निर्णय घ्यायचा तो असं ठरवू असं म्हणलं होतं का? नाही त्यांची इच्छा दिसत नाही ना. त्याच्यावरती त्याची रिॲक्शन आली ते अगदीच कॅज्युअली म्हटले की ते मरू नये. मरू दे पण आम्ही मरू दे काय मरू दे त्यांच्याविषयी काय मला विचारलं ते मरू देत मला काही गरज आणि तरी त्यांना भेटून विचारलं तुम्हाला आता विजय मिळाला तर बघायचं काय चालते. आता कबरी काढल्या मारायला पाहिजे तर मारणार बी नाही का मला. सत्ता आपल्याकडे नाही आहे मोठ्या जो विकास दिली आहे त्या माध्यमातून बघा छोटी बुडगुडच्या लोकांनी आम्हाला मतदान दिलेलं आहे, मागितलं की त्याला देणार काय. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण सिंह पाटील तिकडे गेलेले आहेत, ते आले की आपण मत त्याला शेवटी लोकांनी काय केलेलं आहे आपण शक्य ती सगळी मदत करू. आपला स्वभावच नाही ना. ते म्हणजे की 2016 साली माझ्यावर लगा पट्टा झाला आणि त्याचा बदला मिळून 2025 साली घेतला. ते बहुतेक तुम्हाला उद्देश म्हणून असं वाटते. ठीक आहे चालेल.
विजयानंतर हे असे मनोगत येणार ते सगळ्या दुसऱ्याकडे असतात, ते विसरून जायचं असतंय. एक कागल तालुक्यामध्ये जे 3 नगरपालिका आहेत त्यामध्ये कागल गडिंग्लज फार अवघड देवदत्त सगळे आणि तिथं थोडं म्हणजे घासाघास होईल असं वाटतं, ते मतभेद तुमच्याकडे आहे. कागल तर आलीच, पण मग मुरगुडमध्ये राष्ट्रवादीला अपयश या पाठीनं नेमकं कारण तुम्ही आता अंबाबाईच्या मंदिराचे कोट्यावधी लोक नेते. शेवटी निधी आणि विधीवर असे राजकारण होत नाही. काय तर आता दोघांनी सांगितलं काय तर चुकलं आमचं, आम्ही आत्मपरीक्षण करू, चूक सुधारू. शेवटी निवडणूक असते ना. आता याच्यात एक चित्र विचित्र असं झालं, जी नसलेली आमच्याकडे आली आणि असलेली गेली, म्हणजे या निवडणुकीत समीकरण पूर्ण बदलून गेलं ना. त्यामुळे त्याचा आता अन्वयार्थ लगेच लागणार नाही. थोड्याच दोघं वर्षाची बसून काढतील.